सोनगाव नावाचं एक छोटंसं गाव होतं. जमीनदार प्रतापराव देशमुख आपल्या पत्नी ललिता आणि 2 मुलींसोबत राहत होते. मोठी मुलगी सोरा आणि धाकटी मुलगी गौरी. सकाळची वेळ होती. सोरा अंगणात बसून मन लावून पुस्तक वाचत होती. ते पाहून ललिता कौतुकाने म्हणाली, माझी मुलगी खरंच आमचं नाव उज्ज्वल करणार आहे. बघा ना, किती एकाग्रतेने अभ्यास करते. हो ललिता, सोरासारखी मुलगी प्रत्येकाला मिळावी. किती समजूतदार आणि गुणी आहे. अगं, गौरी कुठे आहे आणि ती अभ्यास का करत नाहीये? अहो, ती स्वयंपाकघरात जेवण बनवत आहे. यंदाही ती परीक्षेत नापास झाली आहे. प्रत्येक वेळी तीच गोष्ट. ना अभ्यासात मन लागतं ना दुसरं काही विषय जमतं. इतक्यात गौरी स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात आशा होती. आई, मी स्वयंपाकघरातलं सगळं काम पूर्ण केलं आहे. आता मी थोडा अभ्यास करू का? अगं, अभ्यास करून काय उपयोग? जितक्या वेळा बसलीस तितक्या वेळा नापासच झालीस. आई बाबा, यावेळी मी मनापासून प्रयत्न करेन. परीक्षेत चांगले गुण मिळवेन. अगं, फक्त प्रयत्न करून काही होत नाही. तुझ्यामुळे आम्हाला गावात लोकांसमोर किती अपमान सहन करावा लागतो माहिती आहे का? जर यावेळी तू नापास झालीस तर आम्ही तुला या घरातून बाहेर काढू. हे शब्द गौरीच्या मनाला खोल जखम करून गेले. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. क्षणभर तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. मग दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. सोरा आणि गौरी दोघीही एकत्र घरी परतत होत्या. गावाच्या वळणाजवळ काही बायका विहिरीवर पाणी भरत गप्पा मारत उभ्या होत्या. त्यांची नजर जशी गौरीवर पडली तशा त्यांच्या कुजबुजण्याच्या आवाजात आणखीन टोचरेपणा आला. एक बाई हसत म्हणाली, अगं बघा, देशमुखांची धाकटी मुलगी आली. तीच ना जी दरवर्षी परीक्षेत नापास होते. अगं, अभ्यास तिच्या बसचाच नाही. किती दिवस घरावर ओझं बनून राहणार कोण जाणे. हे शब्द ऐकताच गौरीची पावलं आपोआप मंदावली. तिचं डोकं खाली झुकलं. डोळ्यात अश्रू दाटून आले. त्या बायकांचे शब्द तिच्या मनात काट्यांसारखे टोचत होते. ताई, लोक माझ्याबद्दल असं का बोलतात? गौरी, लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. चल, उशीर होतोय. मग थोड्याच वेळात दोघी बहिणी वाड्यात पोहोचल्या. घराच्या दारातून आत पाऊल टाकताच गौरीने सुटकेचा निश्वास टाकण्याचा प्रयत्न केला, पण तिची ती शांतता फार वेळ टिकली नाही. अगं, आलात का तुम्ही दोघी? अगं सोरा, तू जाऊन हातपाय धुवून घे आणि मग जेवायला बस. आणि तू आधी स्वयंपाकघरात जाऊन भाजी चीर, मग अंगणात झाडूही लावायचा आहे. आई, मी आता शाळेतून आले आहे. थोडा वेळ आराम करू दे ना, मग मी सगळी कामं करते. अगं, आराम करतेस? अभ्यास तर तुझ्याकडून होत नाहीच. आता कामातूनही पळ काढायचा आहे का? अभ्यास नाही जमला तरी चालेल, पण निदान घरकाम तरी नीट शिकून घे. नाहीतर सासरी जाऊनही आई वडिलांची अब्रू घालवशील. हो आई, आताच करते. संध्याकाळ सरत आली होती. थोड्याच वेळात प्रतापराव बाजारातून परतले. त्यांच्या हातात कपड्यांच्या पिशव्या होत्या. अहो, आलात का तुम्ही? आज इतका उशीर का झाला? काय आणलं बाजारातून? अगं, हिवाळा वाढतोय ना, म्हणून दोन्ही मुलींसाठी उबदार कपडे आणले आहेत. सोरा आणि गौरी दोघीही जवळच उभ्या होत्या. सोराच्या चेहऱ्यावर हलकी उत्सुकता दिसत होती, तर गौरी शांतपणे सगळं पाहत उभी होती. तिने कोणतीही अपेक्षा मनात ठेवली नव्हती. थोड्याच वेळात प्रतापराव आतल्या खोलीत निघून गेले. त्यांच्या जातात ललिताच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तिने पिशवीतून एक सुंदर स्वेटर काढला आणि सोराच्या हातात देत म्हणाली, अगं, हे घे सोरा, तुझ्यासाठी. धन्यवाद आई. आई, बाबांनी माझ्यासाठी काय आणलं आहे? अगं, तुझ्यासाठी अजून काही नाही. पण आई, बाबांनी तर दोघींसाठी कपडे आणले असं सांगितलं ना? हो, सांगितलं होतं, पण तुला काही मिळणार असेल तर आधी परीक्षेत पास होऊन दाखव.
निकालाशिवाय तुला काहीही मिळणार नाही. दरवेळी नापास होऊन बक्षिसांची अपेक्षा ठेवू नकोस. आई, तू गौरी सोबत नेहमी असं का वागतेस? तीही प्रयत्न करते आहे आणि थंडी तर सगळ्यांनाच लागते. अगं सोरा बाळा, तू मध्ये बोलू नकोस. तुला फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टीत नाही. सोरा गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे नाहीसा झाला होता. गौरीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने काहीही न बोलता शांतपणे मान खाली घातली. रात्र हळूहळू गडद होत चालली होती. वाड्यात सर्वत्र शांतता पसरली होती. घरातील सगळेजण झोपले होते. गौरी मात्र अलगद जमिनीवर बसून पुस्तक उघडण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात सोरा खोलीत आली आणि हळू आवाजात म्हणाली, अगं गौरी, तू अजून जागीच आहेस? हो ताई, झोप येत नव्हती म्हणून वाटलं थोडा अभ्यास करावा. अगं, आज आई ज्या प्रकारे बोलली ना, मला खूप वाईट वाटलं. अगं, मला माहिती आहे गौरी, तू खूप प्रयत्न करतेस, फक्त परिस्थिती तुझ्या विरोधात उभी आहे. ताई, कधी कधी असं वाटतं की या घरात मी फक्त एक ओझं आहे. ना माझा रंग सुंदर आहे, ना मी अभ्यासात हुशार आहे, तरीही मला फक्त एक संधी हवी आहे. अगं गौरी, स्वतःला कधीच कमी समजू नकोस. प्रत्येकाची प्रगती करण्याची वेळ आणि गती वेगळी असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत कधीच वाया जात नाही. जर यावेळीही मी पास झाले नाही तर आईने जे सांगितलं आहे ते खरंच करतील का? तिच्या डोळ्यात भीती आणि उदासी स्पष्ट दिसत होती. हातात पुस्तक असूनही तिचं मन अभ्यासात लागत नव्हतं. येणाऱ्या संकटाच्या विचारांनी तिचं मन पूर्णपणे घेरलं होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सोरा आणि गौरी शाळेसाठी निघून गेल्या तर प्रतापरावही आपल्या कामासाठी घराबाहेर पडले. इतक्यात ललिताच्या घरी गावातील काही बायका आल्या होत्या. अंगणात बसून गप्पा रंगल्या होत्या. एक बाई हसत म्हणाली, ललिता, सोरा खरंच खूप हुशार मुलगी आहे. अभ्यासातही पुढे आणि स्वभावानेही किती गोड आहे. हो ना, मोठी आहे ना, त्यामुळे जबाबदारीची जाणीव आहे तिला. अगं, पण त्या गौरीचं काय? ती कायम शांत आणि हरवलेलीच दिसते. दोघी सख्या बहिणी आहेत असं वाटतच नाही. खरंच एकाच घरात वाढूनही दोघींमध्ये किती फरक असतो बघा. त्या बायकांचं बोलणं ऐकता ऐकता ललिताच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. तिच्या मनात पुन्हा एकदा गौरीबद्दलची नाराजी आणि राग वाढू लागला. तिला असं वाटू लागलं की गौरीच तिच्या अपमानाचं कारण आहे. बाहेरून ती शांत बसली होती, पण आतून तिचा संताप हळूहळू वाढत होता. मी सुद्धा हेच सांगते, सोराने मला कधीच तक्रारीची संधी दिली नाही. पण गौरीला अजूनही समजत नाही की आयुष्य हा काही खेळ नाही. मग काही दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला. सोरा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती, पण दुर्दैवाने गौरी पुन्हा नापास झाली. हे समजताच ललिता संतापाने म्हणाली, पाहिलत ना, जे व्हायची भीती होती तेच झालं. अगं, किती वेळा समजावलं तुला, पण तू कधी मनापासून मेहनतच केली नाहीस. गौरी, हे घर काही खेळण्याची जागा नाही. एका छताखाली राहून सुद्धा तू तुझ्या बहिणीकडून काही शिकली नाहीस. बाबा, मी यावेळी खरंच खूप प्रयत्न केला होता. अगं, प्रयत्न अपयशी लोकांकडे नेहमी हेच कारण असतं. अगं, आज तू संपूर्ण गावात माझी मान खाली घातली आहेस. आई, यावेळी गौरीला माफ करा ना. पुढच्या वेळी ती नक्की पास होईल. सोरा, तू मध्ये बोलू नकोस. तिच्यामुळे तुझं नावही खराब होईल. आई, कृपया करून मला अजून एक संधी द्या. पण प्रतापराव मात्र शांतपणे सगळं पाहत उभे होते. त्यांची ती शांतता देखील गौरीसाठी एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हती. ललिताने रागाने दाराकडे बोट दाखवत कठोर आवाजात सांगितलं, आता कोणतीही संधी नाही. या घरात अपयशी लोकांसाठी जागा नाही. आताच्या आता या घरातून निघून जा आणि आता पुन्हा कधीच परत येऊ नकोस. हे शब्द ऐकताच गौरीचं संपूर्ण आयुष्य जणू एका क्षणात उद्ध्वस्त झालं.
डोळ्यात अश्रू घेऊन ती हळूहळू दाराबाहेर पडू लागली. सोराचाही श्वास अडखळला होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तीही काही बोलू शकली नाही. गौरी शांतपणे चालत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. चालत चालत ती एक दाट जंगलाजवळ येऊन पोहोचली. जंगलातील शांत वाटाही जणू तिचं दुःख समजून घेत होत्या. ती आकाशाकडे पाहत वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणाली, देवा, जर माझं नशीब असंच होतं तर मला त्या घरात जन्मच का दिलास? प्रत्येक वेळी चूक माझीच का ठरते? असं म्हणत ती पुढे चालत राहिली. मग थोड्याच वेळात ती एका तलावाजवळ येऊन थांबली. तिथे एक वृद्ध आजी वाकून कपडे धुत होती. तिचे थरथरणारे हात आणि थकलेला चेहरा पाहून गौरीची पावलं आपोआप थांबली. गौरी हळूच त्या वृद्ध आजीजवळ गेली. आजी, तुमच्या घरी कोणी नाही का कपडे धुवायला? आजी, तुम्हाला खूप त्रास होत असेल ना? अगं, काय करू बाळा, म्हातारपणी मुलगा आणि सुनेनेच मला घराबाहेर काढलं. हातात काही जुनी भांडी दिली आणि म्हणाले, आता जिथे वाटेल तिथे जा. त्यामुळे आता माझे कपडे मला स्वतःलाच धुवावे लागतात. आजी, तुमची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही त्या झाडाखाली जाऊन बसा, मी तुमचे कपडे धुवून देते. नको ग मुली, तुला थंडी वाजेल. मी हळूहळू स्वतःच करते आणि तू रोज थोडीच मदतीला येणार आहेस. अगं आजी, रोज नाही जमलं तरी आज तरी मदत करू शकते ना. आता अजून वाद नको, तुम्ही शांतपणे जाऊन बसा. ठीक आहे मुली, तू इतक्या प्रेमाने सांगते आहेस तर थोडा वेळ बसते. असं म्हणत त्या झाडाच्या सावलीत जाऊन बसल्या. गार वाऱ्याच्या मंद झुळकांमध्ये गौरी शांतपणे कपडे धुवू लागली. वृद्ध आजी तिच्याकडे एकटाक पाहत होत्या, जणू स्वतःच्या मुलीकडेच पाहत आहेत. मग काही वेळाने त्यांनी मायेने विचारलं, मुली, तू या जंगलात एकटी काय करते आहेस? आजी, माझ्या आई वडिलांनी मला घरातून काढून दिलं आहे. त्यांनी सांगितलं त्यांच्या घरात माझ्यासाठी आता जागा नाही. त्यानंतर गौरीने थरथरत्या आवाजात आपल्या आयुष्यात घडलेली सगळी कहाणी त्या वृद्ध आजींना सांगितली. बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वृद्ध आजी शांतपणे सगळं ऐकत राहिल्या. त्यांच्या डोळ्यातही पाणी दाटलं होतं. त्या दुःखी स्वरात म्हणाल्या, अगं मुली, आई वडिलांचं मन इतकं कठोरही असू शकतं हे विचार करूनच काळीच थरथरतं. चल माझ्यासोबत चल. जोपर्यंत तुला तुझा मार्ग सापडत नाही तोपर्यंत माझं घरच तुझं घर समज. आजी, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही भेटल्या नसत्या तर या दाट जंगलात मी कुठे गेले असते मला काही समजलं नसतं. त्यानंतर गौरी त्या वृद्ध आजीसोबत निघाली. दोघी तलावापासून दूर झाडाझुडपांच्या मधून जाणाऱ्या अरुंद वाटेने चालत होत्या. दाट झाडीतून जाणारा तो रस्ता त्यांना जंगलाच्या आत असलेल्या एका छोट्याशा झोपडीपाशी घेऊन आला. आजी हसत म्हणाल्या, ये मुली, घर छोटंसं आहे पण तुला मायेने सामावून घेण्या इतकं मोठं मन इथे नक्की आहे. तू खूप थकली असशील, आधी थोडी विश्रांती घे, मग काहीतरी खाऊया. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला कोणताही प्रश्न न विचारता फक्त तिची काळजी घेत होती. त्या छोट्याशा झोपडीत त्या रात्री भीती नव्हती, होती फक्त शांतता आणि मायेची ऊब. त्याच दरम्यान संध्याकाळ झाली होती. वाड्याच्या उंबरठ्याजवळ सोरा चिंतेने उभी होती. तिची नजर सारखी रस्त्याकडे जात होती, जणू प्रत्येक चाहुलीत तिला गौरीच्या पावलांचा आवाज ऐकू येईल अशी आशा होती. ती काळजीच्या स्वरात म्हणाली, आई, गौरी कुठे असेल कोण जाणे, खूप वेळ झाला. इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही तिला घराबाहेर का काढलं? आई, तुम्हाला तिची आठवणही येत नाही का? अगं सोरा, जिला घराच्या मान सन्मानाची किंमत नाही, जी प्रत्येक वेळी आपल्याला लोकांसमोर लाज आणते, तिची मला आठवण का यावी? आई, ती तुझीही मुलगी आहे. अगं सोरा, चूक एकदाच होते, जी वारंवार पडते तिला सावरण्याची जबाबदारी माझी नाही.
जिला जायचं होतं ती निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ललिताने पाहिलं की गावात काहीतरी वेगळीच हालचाल सुरू होती. लोक आपापली कामं सोडून गावाच्या चौकांकडे धावत होते. कुतूहलाने ललिताही तिकडे गेली. गावाच्या चौकात मोठी गर्दी जमली होती. मध्ये देवगड राजाचे सैनिक उभे होते आणि त्यांच्या समोर राजाचे मंत्री मोठ्याने घोषणा करत होते. ऐका हो ऐका, महाराजांचा हुकूम आहे. राजवाड्यात राजकुमारासाठी योग्य वधूची निवड केली जाणार आहे. राज्यातील सर्व योग्य तरुणींना संधी दिली जाईल. निवड परीक्षा घेऊन केली जाईल. जी मुलगी त्या परीक्षेत उत्तीर्ण होईल तीच राजकुमाराची वधू बनेल. ही घोषणा ऐकताच ललिताच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. तिच्या डोळ्यांसमोर लगेच सोराचा चेहरा आला. ती अभिमानाने मनातच म्हणाली, माझी सोरा खूप हुशार आहे, शिकलेली आहे. पात्रतेच्या प्रत्येक कसोटीवर ती नक्की खरी उतरेल. मला पूर्ण खात्री आहे माझी सोरा हीच राजकुमाराची राणी बनेल. त्याच दरम्यान हीच बातमी जंगलातील त्या वृद्ध आजींच्या कानावरही पोहोचली. त्यांच्या डोळ्यात उत्साह चमकू लागला. त्या घाईघाईने झोपडीकडे परतू लागल्या. झोपडीत पोहोचताच त्या आनंदाने गौरीला म्हणाल्या, अगं गौरी, तुला माहिती आहे का, आज राजाचे लोक संपूर्ण गावात नगारे वाजवत एक मोठी बातमी सांगत होते. आपले महाराज राजकुमारासाठी योग्य वधू शोधत आहेत. पण आजी, त्यात आपलं काय? राजकुमार तर एखाद्या राजघराण्यातील मुलीशीच लग्न करतील ना. अगं मुली, तुला आपल्या महाराजांबद्दल माहिती नाही. ते खूप न्यायप्रिय आणि दयाळू आहेत. आणि राजकुमारही कुणालाही उगाच निवडणार नाहीत. त्यासाठी परीक्षा होणार आहे. जी मुलगी त्या परीक्षेत यशस्वी होईल तीच राजकुमाराची वधू बनेल. वृद्ध आजींनी सगळी गोष्ट सांगितली तरी गौरीच्या मनात मात्र विश्वास बसत नव्हता. तिला वाटलं होतं असे मोठे अवसर तिच्यासारख्या मुलींसाठी नसतात. पण वृद्ध आजींचा तिच्यावरचा विश्वास शब्दांपेक्षा खूप मोठा होता. अगं मुली, येणारी परीक्षा नशिबावर नाही तर गुणवत्तेवर ठरणार आहे. त्याच दरम्यान वाड्यात ललिताच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि थोडी बेचैनी स्पष्ट दिसत होती. तिने क्षणाचाही विलंब न करता प्रतापरावांना ती बातमी सांगितली. अहो, ऐकलत का? आज गावात खूप मोठी बातमी समजली. अगं, कसली बातमी? अहो, राजाचे लोक संपूर्ण गावभर घोषणा करत होते. राजकुमारासाठी योग्य मुलगी शोधली जात आहे. आणि हो, एक परीक्षा होणार आहे. त्यात बुद्धी आणि कौशल्य पाहिलं जाणार आहे. आणि मला वाटतं आपल्या सोरापेक्षा चांगली मुलगी या गावात दुसरी कुणीच नाही. हो ललिता, हे तू अगदी खरं बोलते आहेस. सोरासारखी शिकलेली, समजूतदार आणि हुशार मुलगी संपूर्ण गावात नाही. अहो, जर नशिबाने साथ दिली तर आपल्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. आणि असं झालं तर आपल्या वाड्याचा आणि आपल्या नावाचाही मान अजून उंचावेल. त्याच दरम्यान राजवाड्यातील एक शांत कक्षात महाराज गंभीर मुद्रेने बसले होते. त्यांच्या समोर मंत्री आदराने उभे होते. संपूर्ण वातावरणात एखाद्या मोठ्या निर्णयाची चाहूल जाणवत होती. महाराजांनी गंभीर आवाजात विचारलं, मंत्रीजी, आम्ही तुम्हाला जे काम सोपवलं होतं ते व्यवस्थित पार पडलं ना? हो महाराज, अगदी आपल्या इच्छेनुसार सगळं केलं आहे. संपूर्ण राज्यात ही बातमी पोचवली गेली आहे. आता फक्त थोडी प्रतीक्षा करावी लागेल. लवकरच आपल्या राज्याला एक योग्य राणी मिळेल. महाराज काही क्षण शांत राहिले, जणू ते येणाऱ्या काळाचं चित्र मनात पाहत होते. मग थोड्या वेळाने त्यांनी हळू आवाजात म्हटलं, आता याबद्दल राजकुमाराशीही बोलायला हवं. त्याला अजून काही सांगितलेलं नाही, पण मला खात्री आहे माझ्या निर्णयाला तो विरोध करणार नाही. हो, आपण अगदी बरोबर बोलत आहात महाराज, मलाही तसंच वाटतं. त्यानंतर मंत्र्यांनी राजकुमाराला बोलावून घेतलं. मग काही वेळातच राजकुमार कक्षात आला. पिताश्री, आपण मला इतक्या घाईने का बोलावलं? सगळं ठीक आहे ना? आपली तब्येत तर ठीक आहे ना? हो मुला,
पण शरीर आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. जसं वाळवी हळूहळू लाकूड पोखरते तसंच वार्धक्य माणसाच्या शरीराला आतून कमकुवत करत जातं. म्हणूनच तुझ्या आणि या राज्याच्या भविष्यासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. पिताश्री, आपण फक्त आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी आशीर्वाद आहात. पण मुला, मी कायमचा तुझ्यासोबत राहणार नाही. म्हणूनच आता राज्य कारभाराची जबाबदारी तुला द्यायची आहे आणि तुझ्या विवाहासाठी योग्य कन्येचा शोधही सुरू झाला आहे. आपण माझे पिता आहात. आपण जो निर्णय घ्याल तोच माझ्यासाठी योग्य असेल. मला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. मग ठरलं तर आता फक्त एका योग्य कन्येची निवड बाकी आहे आणि तीही लवकरच पूर्ण होईल. मुला, तू नेहमी माझ्या सोबत राहा. पिताश्री, आपण निश्चिंत राहा. मी सदैव आपल्या सोबत असेन. त्याच दरम्यान राजवाड्याच्या विशाल प्रांगणात आज विशेष गडबड आणि उत्साहाचं वातावरण होतं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक तरुणी सुंदर वस्त्रांनी सजून रांगेत उभ्या होत्या. एका बाजूला गौरी त्या वृद्ध आजींसोबत शांतपणे उभी होती. तिचे कपडे साधे होते, पण तिच्या डोळ्यात आशेची एक नवी चमक दिसत होती. इतक्यात तिची नजर सोरावर पडली. सोरा ललितासोबत सुंदर पोशाखात सजून उभी होती. गौरीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. ती पटकन त्यांच्याकडे धावत गेली. आई, ताई, तुम्हीही आलात. मला तुमची खूप आठवण येत होती. अगं, आधी स्वतःकडे बघितलंस का? तुझ्यासारख्या मुलीशी राजकुमार लग्न करतील असा विचार तरी तू कसा केलास? जा, तुझ्या जागेवर जाऊन उभी राहा. इथे तमाशा करू नकोस. ललिताच्या त्या कठोर शब्दांनी गौरीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती काही न बोलता शांतपणे मागे वळली आणि त्या वृद्ध आजींजवळ जाऊन उभी राहिली. मग काही वेळानंतर महाराज भव्य सभागृहात आले. महाराज, राज्यातील सुंदर आणि गुणी कन्या येथे उपस्थित आहेत. आपण आज्ञा दिल्यास परीक्षा सुरू करण्यात यावी. हो, म्हणजे सगळी तयारी पूर्ण झाली आहे. हो महाराज. ठीक आहे, मग त्यांना पुढे बोलवा. इतक्यात सभागृहाच्या एका कोपऱ्यातून ललिता अभिमानाने पुढे आली. महाराज, ही माझी मुलगी सोरा. ती फक्त सुंदरच नाही तर अत्यंत गुणी देखील आहे. रूप ही बाह्य गोष्ट आहे. खरा माणूस त्याच्या सौंदर्याने नाही तर स्वभावाने ओळखला जातो. अगं, तुझी मुलगी परीक्षा देण्यासाठी तयार आहे का? हो महाराज, नक्कीच तयार आहे. एक एक करून पुढे या आणि राजकुमारांच्या हातून एक बीज घ्या. त्यानंतर एकामागून एक कन्या पुढे जाऊ लागल्या. कुणाच्या चेहऱ्यावर उत्साह होता तर कुणाच्या मनात भीती आणि घबराट होती. प्रत्येक मुलगी बीज घेताना मनात वेगवेगळी स्वप्न आणि आशा घेऊन उभी होती. राजकुमारांनी प्रत्येकाच्या हातात एक बीज ठेवलं. ते पुढे म्हणाले, हे बीज कुंडीत लावा. जिच्या बीजातून सुंदर रोप उगवेल तीच या राज्याची भावी राणी बनेल. आता तुम्ही सर्व जाऊ शकता. हळूहळू दरबार रिकामा होऊ लागला आणि कन्या आपल्या आपल्या बीजांसह परतू लागल्या. सर्व कन्या आपल्या मनात अनेक प्रश्न आणि आशा घेऊन राजवाड्यातून परतल्या. गौरी झोपडीत पोहोचली आणि तिने शांतपणे एका कुंडीत ते बीज लावलं. बीजावर माती टाकताना तिच्या मनात असंख्य विचार सुरू होते. ती वृद्ध आजींना हळू आवाजात विचारू लागली, आजी, तुम्हाला काय वाटतं? माझ्या कुंडीत खरंच रोप उगेल का? अगं मुली, बीज उगवेल की नाही हे आपल्या हातात नसतं. आपलं काम फक्त प्रामाणिकपणे ते लावण्याचं असतं. मन स्वच्छ असेल तर रिकामी कुंडीही माणसाच्या सत्याची साक्ष देते. त्याच दरम्यान वाड्याच्या मोठ्या अंगणात सोरा राजाने दिलेलं बीज नवीन मातीच्या कुंडीत लावत होती. ललिता तिच्या शेजारी बसली होती. ती काळजीच्या स्वरात म्हणाली, अगं सोरा, नीट लाव ग. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. अगं आई, सगळं ठीक होईल ना? महाराजांना फक्त हिरवं रोप दिसलं पाहिजे. खरं काय आहे हे कुणी विचारणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ललिता आणि सोरा दोघीही अंगणातील कुंडीपाशी आल्या.
ललिताने खाली वाकून माती पाहिली, पण तिथे अजूनही काहीच हिरवळ दिसत नव्हती. ती अस्वस्थ स्वरात म्हणाली, आतापर्यंत तरी काहीतरी उगवायला हवं होतं. अगं, हे बीज तर निकामी नाही ना. अगं आई, आपण कालच तर बीज लावलं आहे, थोडा वेळ तर द्यावा लागेल ना. ललिताने खोल श्वास घेतला. ती काहीही न बोलता आत निघून गेली, पण तिच्या मनात बेचैनी वाढत होती. रात्र गडद झाली. घरातील सगळेजण झोपले होते. तेवढ्यात ललिता हळूहळू बाहेर आली. तिच्या हातात एक छोटंसं गुलाबाचं रोप होतं. ती सावधपणे आजूबाजूला पाहत कुंडीपाशी जाऊन बसली आणि मनातल्या मनात म्हणाली, मी सोराचं भविष्य असं मातीमध्ये मिसळू देणार नाही. या कुंडीत रोप उगवणारच. तिने सावधपणे कुंडीतील माती बाजूला केली. राजाने दिलेलं बीज तिने अलगद बाहेर काढलं आणि बाजूला ठेवलं. त्यानंतर तिने आणलेलं गुलाबाचं छोटंसं रोप त्या कुंडीत नीट लावलं. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला गौरी सकाळी लवकर उठून आपल्या कुंडीपाशी येऊन बसली. ती काळजीने माती न्याहाळत होती, पण माती तशीच होती. ना एखादा छोटासा अंकुर, ना कुठली हिरवळ. आजी, माझं नशीब इतकं कोरडं आहे की या बीजातूनही काहीच उगवलं नाही. अगं मुली, नशिबाला इतकं दोष देऊ नकोस. अजून काही दिवस बाकी आहेत. थोडा धीर धर, कदाचित रोप उगेल. आजी, जर सगळ्यांच्या कुंडीत रोपं उगवली आणि माझ्यात नाही उगवलं तर मी काय सांगू. अगं गौरी मुली, तू सत्य घेऊन जाशील आणि कधी कधी सत्य सुरुवातीला एकटंच उभं असतं. मग काही दिवसांनी राजदरबारात पुन्हा एकदा मोठी सभा भरली. सर्व कन्या आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात उभ्या होत्या. बहुतेक कुंड्यांमध्ये हिरवीगार रोपं डोलत होती. त्यांच्या मागे उभे असलेले आई वडील अभिमानाने आपल्या मुलीकडे पाहत होते. सोरा पुढच्या रांगेत उभी होती. तिच्या कुंडीत सुंदर आणि ताजं गुलाबाचं रोप फुललेलं होतं. ललिताचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. दरबाराच्या एका कोपऱ्यात मात्र गौरी शांतपणे उभी होती. तिच्या कुंडीत फक्त कोरडी माती होती. ती मान खाली घालून गप्प उभी राहिली. गौरीची रिकामी कुंडी पाहताच, अगं, तुझ्या कुंडीत तर काहीच उगवलं नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. जा इथून निघून. महाराजांना जर कळलं की तू माझी मुलगी आहेस तर सगळ्यांसमोर माझी अब्रू जाईल. गौरीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने फक्त आपली कुंडी घट्ट पकडून धरली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण तरीही ती आपल्या जागेवरून हलली नाही. थोड्याच वेळात महाराज सिंहासनावर बसले. संपूर्ण दरबारात शांतता पसरली. महाराज गंभीर स्वरात म्हणाले, सांगा, तुमच्यापैकी कोणाच्या बीजातून रोप उगवलं आहे? महाराज, कृपया इकडे बघा. माझ्या मुलीच्या कुंडीत किती सुंदर गुलाब फुलला आहे. हे पाहूनच समजतं की संस्कार आणि मेहनत कशी असते. हो महाराज, संपूर्ण गावात माझ्या सोरासारखं रूप आणि गुण कुणाकडेच नाहीत. हे फूल तिच्या मेहनतीचंच फळ आहे. इतक्यात राजकुमार राजवीरची नजर शांतपणे गौरीकडे गेली. अगं गौरी, तुझ्या बीजातून काहीच उगवलं नाही का? नाही राजकुमार, माझ्या बीजातून तर छोटासा अंकुर सुद्धा बाहेर आला नाही. क्षणभर संपूर्ण दरबारात शांतता पसरली आणि अचानक महाराजांचा आवाज कठोर झाला. ते मोठ्याने म्हणाले, तुम्ही सगळे खोटं बोलत आहात. हे ऐकताच दरबारात खळबळ उडाली. सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. ललिताचा चेहऱ्याचा रंगच उडाला. महाराज पुढे म्हणाले, कारण मी तुम्हा सर्वांना खराब बीज दिली होती. मग सांगा, खराब बीजातून हिरवीगार रोपं उगवलीच कशी? तुम्ही सगळ्या आपल्या अहंकार आणि लोभात इतक्या आंधळ्या झालात की ही परीक्षा रोप उगवण्याची नव्हती हेच विसरलात. ही परीक्षा प्रामाणिकपणाची होती. आणि गौरी हीच ती सत्यवादी आणि नम्र कन्या आहे, जिला ना सौंदर्याचा गर्व आहे ना संपत्तीचा लोभ.
म्हणूनच हीच कन्या माझ्या पुत्राची पत्नी आणि या राज्याची भावी राणी होण्यास योग्य आहे. हे ऐकताच ललिता पूर्णपणे स्तब्ध झाली. ती घाईघाईने पुढे आली आणि म्हणाली, महाराज, गौरी ही माझीच मुलगी आहे. गौरी, हे खरं आहे का? हो महाराज, त्या खरं बोलत आहेत. महाराज, मला ही मुलगी जंगलात भेटली होती, तुटलेली, उपेक्षित, पण मनाने प्रामाणिक. त्यानंतर त्यांनी सगळ्यांसमोर गौरीची संपूर्ण कहाणी सांगितली. कसं तिला घरातून हाकलून दिलं गेलं आणि इतका अपमान सहन करूनही तिने सत्याचा मार्ग सोडला नाही. हे ऐकताच महाराजांचा राग अनावर झाला. ते प्रतापराव आणि ललिताकडे पाहत कठोर आवाजात म्हणाले, ज्या मुलीने तुमचा मान राखला तिचाच तुम्ही अपमान केला. असे आई वडील सन्मानाचे नाही तर शिक्षेचे पात्र असतात. महाराजांचे शब्द ऐकून प्रतापराव आणि ललिताच्या नजरा लाजेने खाली झुकल्या. ज्या मुलीला त्यांनी आयुष्यभर कमी लेखलं होतं तीच आज सगळ्यांसमोर सन्मानाने उभी होती. ललिताच्या चेहऱ्यावरचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला होता. तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. महाराज, आम्हाला क्षमा करा. माझी नाही, तुम्ही दोघांनी गौरीची माफी मागायला हवी. हे ऐकताच प्रतापराव आणि ललिता गौरी जवळ आले. गौरी, आम्हाला माफ कर. आम्ही तुला कधी समजूनच घेतलं नाही. मुली, आम्ही तुझ्यावर अन्याय केला. आज आम्हाला खऱ्या मूल्याची जाणीव झाली. आई, बाबा, मी तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही. आजही फक्त एवढंच हवं आहे की तुमच्या मनात माझ्याबद्दल कटुता राहू नये. गौरी, मला तुझ्यासाठी खूप आनंद होतोय. तू खरंच या सगळ्यांची पात्र आहेस. कारण मला मनापासून वाटत होतं की या परीक्षेत तूच जिंकावंस. दरबारात काही क्षण भावूक शांतता पसरली आणि मग महाराजांचा गंभीर आवाज घुमला. इथे दरबारात आज हे सिद्ध झालं आहे की सत्य आणि नम्रता हेच सर्वात मोठे गुण आहेत. मी घोषणा करतो की राजकुमार राजवीर यांचा विवाह गौरी सोबत होईल आणि या कन्येच्या सत्याला जपणाऱ्या या मातेलाही सन्मान दिला जाईल. त्यांना राजवाड्यात आदराने स्थान द्यावं. महाराज, मी तर फक्त सत्याची साथ दिली. आई साहेब, पुढे या आणि आपल्या मुलीचा हात माझ्या पुत्राच्या हातात द्या. अरे मुला, माझ्या मुलीची काळजी घे. आई, आपण निश्चिंत राहा. मी नेहमी गौरीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. माणसाची खरी ओळख त्याच्या रूपाने नाही तर स्वभाव आणि प्रामाणिकपणाने होते. खोटेपणा काही काळ जिंकतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. मुलांमध्ये भेदभाव करू नये. प्रत्येक मूल खास असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.